आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्हीकडचे कार्यकर्ते हे खुश असल्याचं अजित पवार म्हणाले। तसंच कोणीच कोणासोबत जास्त काळ मित्र किंवा शत्रू नसतो, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निवडणुकीनंतर चर्चा होणार असं सुतोवाच अजित पवारांनी केलं। नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय। आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननीनंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या। तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये, पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं आहे। तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की सरिताताई राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात। माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं। ह्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।